लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. साथीदारांनी विधेयकाची भ्रूण हत्या केली आहे. मतदारसंघ पुनर्रचना बिल नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया. महिला आरक्षणामध्ये अडथळा निर्माण करून पाप करणाऱ्यांना शिक्षा मिळेल, मोदींची टीका. राज्यसभेचे सीपीआयचे खासदार पी संतोष कुमार यांचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र. पंतप्रधान मोदींच्या भाषणातून आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप आहे. भाषण राजकीय असून जनमतावरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचाही पत्रामध्ये दावा. विरोधी पक्षांनी नारी शक्तीशी द्रोह केला. नारी शक्तीशी द्रोह करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल. महिला विधेयकावरून आशिष शेलार यांची विरोधकांवर टीका. देशभरातील लाडक्या बहिणी विरोधकांना धडा शिकवणार. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका. 543 जागांमध्ये 33% आरक्षण महिलांना द्यायला आम्हाला काहीच अडचण नाहीये. 2023चं महिला विधेयक अंमलात आणा, संजय राऊत यांची मागणी. मोदींना कालच्या भाषणामध्ये त्यांनी 86 वेळा काँग्रेसचं नाव घेतलं. मोदी यांच्या नसानसात काँग्रेस भिनली असल्याचंही यावेळी संजय राऊत यांचं वक्तव्य. आणि याच वेळेस राऊतांचा मोदींना टोला. मोदींवर टीका करताना राऊतांनी स्वतःची पातळी तपासली पाहिजे. दुसऱ्याच्या आशीर्वादावरती जगणारे राऊत मोदींवर टीका करतात. राऊतांच्या मोदींवरील टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर. महिला आरक्षणाच्या आडून भाजपचा घटना दुरुस्तीचा डाव आहे. पंतप्रधान काल बोलले ते मगरीच्या डोळ्यातील अश्रू होते. विजय वडेट्टीवार यांची मोदींच्या भाषणावर टीका. तर मोदींवर राजकीय भाष्य करताना आत्मपरीक्षण का करत नाहीत, वडेट्टीवार यांना आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झालं. हा सरकारला मोठा धक्का असं बोललं जात होतं, मात्र हा सरकारला धक्का नाहीये. यामधून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खरं रूप लोकांसमोर आलं. महिला विधेयकावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधकांवर टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये राहुल गांधींविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्याप्रकरणी निषेध व्यक्त. तर आंदोलनादरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकमध्ये हे आंदोलन करण्यात आलं. राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी. सलमान खान, शाहरुख खान तुमच्याच पक्षासोबत जास्त असतात. संजय राऊतांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर. खानची खानावळ तुम्हीच चालवली आहे, संजय राऊतांचा भाजपवर आरोप. सलमान, शाहरुख खानचे चित्रपट आपल्याला कशाला हवेत, असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं. लोकांनी निवडणुकीमध्ये जिरवली तरी नवनीत राणा शुद्धीवर येत नाहीयेत. नवनीत राणा यांचा एकेरी उल्लेख करत विजय वडेट्टीवारांची टीका. नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोचलेली विषवल्ली. नवनीत राणा यांच्याप्रती गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा, वडेट्टीवारांची मागणी. नवनीत राणा यांच्याकडून वडेट्टीवारांचा चिल्लर असा उल्लेख. काँग्रेसने हिरवे विषारी साप पोसून ठेवले आहेत. हिरव्या सापांना ठेचण्याचं काम पंतप्रधान मोदी आणि फडणवीस करतील. नवनीत राणांचं विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर. भाजपचे 149 उमेदवारांमध्ये फक्त 15 महिला उमेदवार आहेत. राज्यामध्ये 39 मंत्र्यांमध्ये केवळ 4च महिला मंत्री आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या विरोधकांवरील टीकेवरून अंजली दमानिया यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर. महिला बिल पास न करू दिल्यानं मुंबईच्या महापौरांकडून काँग्रेसचा निषेध. वर्षा गायकवाड यांची राजकीय पार्श्वभूमी, त्यांना आरक्षणाची गरज नाही. रितू तावडेंची खासदार वर्षा गायकवाड यांच्यावर टीका. रितू तावडे यांच्याकडून राहुल गांधींचा नतद्रष्ट असा उल्लेख. भोंदू खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. भोंदू अशोक खरातला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. भोंदू अशोक खरातला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. भोंदू खरातचा पाय आणखी खोलात जाणार. खरातच्या मोबाईलमधून डर्टी सिक्रेट्स समोर येण्याची शक्यता आहे. खरातचा डिलीट झालेल्या मोबाईलचा डेटा रिकव्हर झाल्याची माहिती आहे. खरातनं पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट्स, फोटो, व्हिडिओज सगळं काही डिलीट केलं होतं, ते सगळं पुन्हा एकदा रिकव्हर झालंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकरांमुळे भोंदू खरात जगासमोर आला. शिंदे, केसरकर आणि चाकणकर जर भोंदूचे भक्त नसते तर हा बाबा जगासमोर आला नसता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांचं वक्तव्य. नाशिकमध्ये यावेळेस एकाच वेळेस गंभीर गुन्ह्यांमध्ये तब्बल 6 एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे.
भोंदू खरात ते शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये एसआयटीची स्थापना. भोंदू खरात, टीसीएस प्रकरण, म्हाडा भूखंड, शालार्थ आयडी, त्र्यंबकेश्वर दर्शन घोटाळा या प्रकरणांमध्ये एसआयटीची स्थापना. गोरेगावच्या नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक. नेस्को कार्यक्रमातील एका सुरक्षा रक्षकाला अटक. सुरक्षा रक्षकाला लाच देत आरोपीचा विना तिकीट कॉन्सर्टमध्ये प्रवेश. सुरक्षा रक्षकाला 1000 ते 1,500 रुपये लाच दिल्याची सूत्रांची माहिती. नाशिकमधील टीसीएस कंपनीतील धर्मांतरण प्रकरण. केंद्रीय महिला आयोगाचे पथक 2 दिवस नाशिकमध्ये 4 सदस्यीय समितीसह टीसीएस प्रकरणातील एसआयटी पथकाकडून माहिती घेतली. आज टीसीएस कंपनीला आयोगाचं पथक भेट देण्याची शक्यता आहे. टीसीएसने संपूर्ण राज्यात भरती प्रक्रिया थांबवलेली आहे. लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर टीसीएस मधील उच्चपदस्थ सूत्रांचा खुलासा आहे. पोलिसांनी कर्मचाऱ्यांची सविस्तर माहिती मागितल्याचा खुलासा. नाशिक कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेचे कागदपत्रही तपासणार. टीसीएस कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी होणार. पोलिसांना गुंगारा देत निदाची मुंब्र्यातील क्लिनिकमध्ये 2दा हजेरी आहे. वारंवार लोकेशन बदलून तपास यंत्रणांना चकवा देते. परतवाडा प्रकरणामध्ये आरोपींच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर. 5 पैकी 3 मोबाईलचा डेटा पोलिसांच्या हाती. तपासाला वेग. मोबाईल डेटामधून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता. अमरावती लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर. आरोपी अयानची 8 तरुणींव्यतिरिक्त अनेक तरुणींसोबत होती फ्रेंडशिप. आरोपी अयान ब्लॉगर असल्यानं अनेक मुलींशी तो मैत्री करायचा. पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती उघड झालेली आहे. अमरावतीच्या परतवाडामध्ये लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीला सोबत नेऊन पोलिसांकडून प्रत्येक ठिकाणी पंचनामे केले जात आहेत. परतवाडामधील कॅफे पिझ्झा हब या ठिकाणी देखील पोलिसांकडून पंचनामा. अमरावतीच्या परतवाडामध्ये लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमदचे सोशल मीडियावरती फॉलोअर्स वाढले. आरोपी अयानचे इंस्टाग्राम पेज ट्रेंडिंगवर आहे. 6 दिवसातच अयानचे 4000 फॉलोअर्स वाढले. गुन्हा दाखल झाल्यानंतर अयानचे फॉलोअर्स वाढले. गोरेगावमधील नेस्को कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनीत गेरेलानीच्या घरातून 305 ग्राम वजनाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. तर ड्रग्ज मुद्दाम तिथे ठेवण्यात आल्याचा विनीतच्या वकिलांचा दावा आहे. अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणात कर्नाटकात दाखल झालेला गुन्हा महाराष्ट्र सीआयडीकडे वर्ग. सीआयडी तपासामध्ये कर्नाटकात दाखल झालेल्या गुन्ह्याचाही तपास केला जाणार. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये. रुपाली पाटील ठोंबरे यांची राष्ट्रवादीकडे विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी. विधान परिषदेवरती उमेदवारी द्या. रुपाली पाटील यांची सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी. रुपाली पाटलांचं राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष अर्थातच सुनेत्रा पवार यांना पत्र. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी जय पवार यांच्या गावभेट दौऱ्याला सांगवी गावातून सुरुवात. गावभेट दौऱ्यादरम्यान जय पवार यांनी साधला ग्रामस्थांसोबत संवाद. बारामतीच्या खांडजमध्ये कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर जय पवार बसले दुचाकीवर. एका कार्यकर्त्यानं अजितदादांसाठी खास गुलाबी रंगाची दुचाकी तयार केली होती. दुचाकीवर बसताना पाडू नको बरं अशी मिश्किल कोपरखडी त्यांनी कार्यकर्त्याला लगावली. सोन्याच्या जेजुरीसारखी बारामती घडवली, आम्ही ती जपणारच. बारामतीमधील महिलांचे सुनेत्रा पवार यांना ठाम वचन. बारामतीमधील महिलांचा सुनेत्रा पवारांसोबत मनमोकळा संवाद. बारामती राहुरीमध्ये काँग्रेस लढत नाहीये. बारामतीत काँग्रेसने वंचितला पाठिंबा द्यावा. वंचितच्या उमेदवारांना कुणालाही घाबरू नये. बारामती पोटनिवडणुकीवरती वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा दौऱ्यावर. साताऱ्यातील गांधी मैदानावरती शिंदे जाहीर सभा घेणार. सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित 15 सदस्यांचा शिंदे सत्कार करणार. शक्ती प्रदर्शनातून भाजपला आव्हान देणार. शक्तीपीठ महामार्ग फोंडा मार्गे मुंबई गोव्याला जोडा. माजी आमदार वैभव नाईक यांची मागणी. सरकारनं सिंधुदुर्ग वासियांची फसवणूक केली आहे, वैभव नाईकांचा आरोप. नागपूर पालिकेच्या महापौर नीता ठाकरे यांच्या पहिल्या जनता दरबारामध्ये तक्रारींचा पाऊस. गडर लाईन तसेच सिमेंट रस्ते, उद्यानाची देखभाल यासह अनेक कामांसंदर्भात नागरिकांच्या तक्रारी आहेत. सहकार नगर येथील दुर्गा मंदिरात पार पडला जनता दरबार. नारी शक्ती वंदन विधेयक फेटाळलं गेल्यानंतर नांदेडमध्ये शिवसेना महिला आघाडी आक्रमक.
हिमायतनगर शहरातील ITI कॉर्नर येथे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं निषेध आंदोलन. रत्नागिरीतील राजापूरच्या सागवे नाणार या ठिकाणी जनसुनावणीला स्थानिक आमदार किरण सामंतांचा विरोध आहे. बॉक्साईट उत्खननासंदर्भात होणार आहे जनसुनावणी. मच्छीमार, पाण्याचे स्रोत आणि जगप्रसिद्ध हापूस आंब्याला बसणार उत्खननाचा फटका. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला हायकोर्टाचा दिलासा. पिंपरी आणि बावधन पोलीस ठाण्यातील प्रकरणामध्ये शीतल तेजवानीच्या तात्काळ सुटकेचे हायकोर्टाचे आदेश. मात्र खडक पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यात शीतल तेजवानीचा मुक्काम तुरुंगातच राहणार. मुंढवा प्रकरणामध्ये शीतल तेजवानीची अटक कोर्टानं बेकायदेशीर ठरवली आहे. पोलीस अटकेची कारणं सांगण्यात अपयशी ठरल्यात. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा ट्विट करत आरोप आहे. परभणीमध्ये सिलेंडर मिळत नसल्यानं ग्रामस्थ अडचणीत सापडले आहेत. गॅस बुकिंगच्या 15 दिवसानंतरही गॅस सिलेंडर मिळत नाहीये. त्यामुळे गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा. आखाती देशातील युद्धामुळे नंदुरबारमध्ये PVC पाईप, मल्चिंग पेपर आणि ठिबक महागलंय. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे शेतीचे बजेट कोलमडण्याची भीती आहे. तर खरीप हंगामाची तयारीही महागडी ठरत असून उत्पादनावरती परिणाम होण्याची शक्यता आहे. वाशीमधील फादर अँगनल पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन. शिबिराला पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद. विविध करिअर पर्यायांविषयी पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. जळगावच्या सराफ बाजारामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1,57,000 रुपये तर चांदीचे दर जीएसटीसह 2,67,000 रुपयांवर पोहोचलेत. त्यामुळे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती सोनं चांदी खरेदी करताना महिलांचं बजेट कोलमडलं. अक्षय तृतीयेनिमित्त मुंबई सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी. आज सिद्धिविनायक मंदिरात दान आलेल्या सोने आणि चांदीच्या दागिन्यांचा लिलाव करण्यात येतोय. धुळ्यामध्ये अक्षय तृतीयेनिमित्त मातीच्या घागरींनी बाजारपेठ सजलेले आहेत. मातीच्या कमतरतेमुळे यंदा घागरींच्या दरामध्ये वाढ झाली आहे. पूर्वजांच्या आठवणी म्हणून मातीच्या घागरीची पूजन करण्याची धुळ्यामध्ये प्रथा आहे. अक्षय तृतीयेनिमित्त नाशिकच्या लासलगावमध्ये आंब्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. हापूस, केशर, बदाम आंब्याची बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवक आणि विक्री देखील सुरू आहे. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती परभणीच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आंबा दाखल झालाय. आंबा खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याची फळ, पान देवपूजेमध्ये वापरली जातात. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.